आपण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत, परंतु अपयशाच्या या पलीकडचा हा इतिहास पाहायला मिळाला आणि म्हणूनच आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती. सुरेशजी बारे साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मान देतोय. क्या बात आहे. स्वप्नील दादाने खूप मोठी जादू केली आणि पहिल्या बॉलमध्ये पहिला विकेट. वाव, क्या बात आहे. हा संघर्ष मोठा आहे, कारण आपण ही सेमीफायनल खेळत आहोत, नव्हे तर फायनलच्या रूपाने आपल्याला सामोरे जायचं आहे. ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. या मॅचचा गणित आपल्याला एक वेगळ्या गतीने घेऊन जाण्याच्या पलीकडचा राजमार्ग आपल्याला मोकळा आहे. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट म्हणजे आत्मविश्वास तयार होतोय. हा आत्मविश्वास आपल्याला पकडावा लागेल. एक सुंदररित्या बॉलिंगचा नजराणा, सुंदर बॉल पुन्हा ट्रॅव्हल होतोय या दिशेने आणि याला सामोरे जातोय. आपल्या संघासाठी एक रन नव्हे तर दुसऱ्या रनाची प्रचिती पाहायला मिळाली. हा दुसरा रन महत्वपूर्ण. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल झाला. काहीसा बॉल थांबवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे स्वप्नील. बॉल काहीसा टर्न करतोय, काहीसा ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय, कारण हा ताकदवान प्लेअर आहे ज्याच्या बॅटमधून षटकार चौकाराची नांदी आम्ही कित्येक वर्ष पाहिली. सुंदररित्या आपल्या खेळाची वरमाळा गळ्यात घालण्याचा प्रयत्न करतोय आणि हा काहीसा शॉट उंचावला. बॉलला गती मिळाली नाही, परंतु बॅटने गती घेतली आणि षटकाराच्या दिशेने बॉल रवाना झाला. या षटकाराचा हा नजराणा पाहायला मिळतोय कात्रण संघाकडून. सुंदररित्या बॉल. आकाश द फायर आपल्या संघासाठी खूप मोठं काम करतोय आकाश आणि आकाशला मारलेला हा गणित नक्कीच एक वर्जी लावणारा आहे. समोरचं संकट पाहून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल, असा हा क्रिकेटचा गणित आपल्याला बांधता येतं. आणि म्हणूनच या क्रिकेटची गुरुकिल्ली आपल्या अनेक वर्षाचा हा इतिहास 29 मार्चला होणारा IPL हंगामा आपल्याला एक सुंदररित्या पाहायला मिळेल, कारण बलाढ्य क्रिकेटवीर एकमेकास टक्कर देणार आहेत, संघर्ष करणार आहेत. त्याच पद्धतीचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर बॉल वरची लागतोय. आपल्या संघासाठी यजमान संघाचा हा लोकाझोका पाहायला मिळतोय. बॉल काहीसा ट्रॅव्हल झाला विकेट कीपर अक्षयच्या हातामध्ये. अक्षयने तो सहजपणे लपकण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्नशील अक्षय आपल्या संघासाठी खूप मोठी कामगिरी करतोय. पुन्हा स्वप्नील सज्ज आहे. आपल्या संघाला फुलटॉस बॉल काहीसा वर्जी लागला, परंतु नो बॉलचा नजराणा. प्रे हिट. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येत आहे. पंच म्हणजे परमेश्वर, त्यांच्या हातामध्ये असलेला हा कौल एखाद्याला जिंकू शकतं किंवा एखाद्याला हरू शकतो असा हा पंच परमेश्वराप्रमाणे साक्ष असतो. आणि म्हणूनच या पंचांची निर्मिती, सर्व जबाबदारी, सर्व कर्तव्य दक्ष ही भूमिका पार पाडतात. सुंदर बॉल. जरी का माझा बॉल नो गेला असला, प्री हिट मध्ये असला, तरी सुद्धा ती क्षमता आहे माझ्याकडे की मी तो बॉल डॉट काढू शकतो. हा आत्मविश्वास परिपूर्ण आहे स्वप्नील मध्ये आणि ते स्वप्नीलने परिपूर्ण करून दाखवलं. वा रे वा स्वप्नील. पहिल्या ओव्हरची ही सुंदर नादी पाहायला मिळते. या सुंदर गतीला मतदान होतोय तो पुढे म्हणजे फास्टर प्लेयर म्हणावं लागेल, तो म्हणजे आमचा जयेश दादा. अख्खं ग्राउंड एकटा पक्कावर करतो अशी त्याची धावण्याची गती हरणापेक्षा झळत. आणि हा हरणाचा वासरू नक्कीच आपल्या ग्राउंडवरती खूप मोठं पराक्रम करतो. धावसंख्या झालेली आहे
कातण संघाची 6 बॉल नंतर 12 रनाची ही बढत. सहा 12. गौरव पुन्हा सज्ज. गौरवच्या हातामध्ये मिळालेला बॉल हा या बॉलचं नक्कीच सोनं करेल. आपल्या हाईटच्या हिशोबाने आपल्या बॉलला रवाना करेल आणि त्याला साक्ष आहे तो म्हणजे अक्षय. नक्कीच सुंदर बॉलचा नजराना षटकाराच्या दिशेने बॉल रवाना होईल आणि वडाच्या झाडाने त्याचा स्वीकार केलं. पहिल्या बॉलमध्ये पहिला षटकार पाहायला मिळाला गौरवच्या रूपाने. नहीं चलेगा गौरव, क्योंकि आपको ये बॉल कुछ अलग करना पड़ेगा, आपको कुछ अलग रीत्या बॉल डालना पड़ेगा. ये बॉल महत्वपूर्ण है, कारण ज्या पद्धतीने बॉलला गती असते त्या पद्धतीने बॅट्समन देखील आपली बॅट त्या गतिमान शैलीने रवाना करत असतो आणि षटकाराच्या दिशेने बॉल पुन्हा रवाना होतो. एक रन पूर्ण केला. एका रनावर दुसऱ्या रनाची ही प्रचिती पाहायला मिळाली. 2 रन महत्वपूर्ण. कातरण संघासाठी एक एक रन महत्वाचा असेल. क्वार्टर फायनलच्या रूपाने आपण खेळतोय म्हणजे आपल्याला सेमी फायनलच्या दिशेने दिशाकूच करायची आहे. ही दिशाकूच महत्वाची असेल. या संघर्षासाठी ही लढत यजमान संघ वर्सेस कातरण बेलांडीवाडी संघाचा हा रणसंग्राम पाहायला मिळतो या सफरा मैदानावरती. सुंदर बॉल ट्रॅव्हल झाला, परंतु चौकाराच्या दिशेने बॉल पुन्हा गतिमान होतोय. बॉलने उच्चांक घेतला. 1 बाउन्स शॉट, 1 बाउन्स चौकार. या चौकाराने गतिमान खेळ होते. धाव संख्या झालेली आहे 24. रन महत्वपूर्ण कातरण क्रिकेट संघासाठी. परंतु गौरव काहीसा सुंदर बॉल टाकेल का? आणि नक्कीच गौरवने हा बॉल वरची लावला. आपल्या संघासाठी डॉट बॉलचा नजराना पाहायला मिळाला गौरवच्या माध्यमातून. गौरव द फायर. काहीशे बॉल आपले शिल्लक आणि या 2 बॉल मध्ये खूप काही बघावं लागेल. आकाश पाताळ, चंद्र सूर्य सितारे, आणि नक्कीच या सितारेचा अभ्यास केला गौरवने. बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. 1 रन पूर्ण केला. एका रनाबरोबर दुसरा रन ही मिळेल. दुसऱ्या रनाची प्रचिती. वाव गौरव सुंदर बॉल डिलिव्हर केला. या सुंदर बॉलमध्ये जरी का 2 रन मिळाले असले तरी सुद्धा समाधानकारक स्कोर आपल्यापर्यंत आहे. 12 बॉलमध्ये नव्हे तर 11 बॉलमध्ये धाव संख्या झालेली 26, म्हणजे डबलचा स्कोर आणून ठेवलेला आहे. वेल डन. शेवटचा बॉल आपल्याला गणित बांधावं लागेल. शेवटच्या बॉलला आपल्याला पकडावं लागेल. जर का तो षटकार चौकाराच्या दिशेने दिशाकूच झाला तर गणित बिघडेल. आणि म्हणूनच या बॉलचं वर्णन सुंदररित्या बॉल पुन्हा ट्रॅव्हल होईल. 1 रनावरती थांबवून ठेवतील का की 2 रनाची ही गतिमान खेळी पकडावी लागेल. 2 रनाची पडत. विकेटची पतंग होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बेलांडीवाडे या संघाची धावसंख्या झालेली आहे 28. विन ऑफ द मॅच 29.
स्टार्ट द मॅच. भळालेवाडी क्रिकेट संघ वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ यजमान संघ. आपण प्राचरण करतोय. 28 रनाची ही बढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल स्वीकारतोय तो म्हणजे अक्षय. या पहिल्या बॉलवरती नक्कीच मोठा प्रहार असेल अक्षयच्या रूपाने. अक्षय द फायर. पहिला बॉल काहीसा वाईटच्या रूपाने पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव ते पंचांचा निर्णय. दोन्ही हात समांतर. हा एक रन. हो हो, बॉल काहीसा निसटला. तो देखील विकेट किपर यांच्या हातामध्ये बॉलने उसळ घेतली. बॉल काहीसा छाती लगत येत असताना आपल्या बॅटची गती एक झंझावती वादळाप्रमाणे सरकली. जर का हा बॉल बॅटला आदळला असता तर नक्कीच षटकाराच्या दिशेने बॉल रवाना झाला असता. मोठा धक्का मिळतोय तो म्हणजे साईनाथ क्रिकेट संघ या संघाला. अक्षयच्या रूपाने अक्षय माघार येतोय. बॉल काहीसा कट आणि कटच्या माध्यमातून विकेट किपरने सहजपणे बॅट लटकवण्याचा प्रयत्न केला. आपल्या बॅटला मिळालेला हा कट एक वेगळा ठेवा म्हणावा लागेल. जर का अक्षय स्ट्राईक वरती असता तर नक्कीच षटकार चौकाराने धुमाकूळ घातला असता. 12 बॉल मध्ये 28 रनाची ही गतिमान खेळी पकडावी लागणार आहे. स्वप्नील पुन्हा सज्ज. महत्वपूर्ण विकेट डगआउटकडे आल्यानंतर स्वप्नीलची ही महत्वपूर्ण जबाबदारी पाहायला मिळते. सुंदर बॉल ट्रॅव्हल होता परंतु स्वप्नीलला मिळालेले हे जीवदान महत्वपूर्ण. हा महत्वपूर्ण योगदान आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाची ही महत्वपूर्ण जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आहे असे 2 महान प्लेयर. सुंदर शॉट, सुंदर शॉट आणि हा देखील बॉडीच्या दिशेने लय घेईल. नक्कीच 1 रन पूर्ण केला. एका रनावर दुसऱ्या रनाची प्रगतशील गतिमान खेळी पाहायला मिळेल. 2 रनाची गतिमान शैली कुणालच्या माध्यमातून. वेल्डन कुणाल. आपल्याला पकडावं लागेल प्रत्येक बॉल. आपल्याला पकडावं लागेल प्रत्येक बॉल मध्ये हालचाल करावी लागेल. धावावं लागेल, पळावं लागेल, कुदावं लागेल, संघर्ष करावा लागेल कारण हा संघर्ष महत्वपूर्ण आहे. 28 रन हा टार्गेट आपल्या समोर असताना आपण
एक झंझावती वादळाप्रमाणे संघर्ष करायला पाहिजे. धाव संख्या झालेली आहे 10. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 10. एक ओव्हर समाप्त. दुसऱ्या ओव्हरची ही प्रचिती पाहायला मिळते बेळांडेवाडी या संघाकडून. पाहूया पहिल्या बॉलचा हा नजराणा. आपल्या गतिमान खेळीला कुणालने रूप दिलं, परंतु काहीसा आत्मघात झाला आणि कुणालला पुन्हा डगआउटकडे परतावं लागलं. सूरज पुन्हा सज्ज. स्ट्राईकला आहे तो स्वप्नील, नॉन स्ट्राईकला आहे तो सूरज. पाहूया एक एक रन महत्वाचं. एक रन पूर्ण. 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये आपल्याला इतिहास करावा लागेल. षटकार चौकार मारावं लागेल. सूरज प्रमाणे आपल्याला तळपावं लागेल. हा सूरज, उगवता सूरज, उगवता सितारा. साईनाथ क्रिकेट संघ देगावच्या माध्यमातून. आणि म्हणूनच या सूरजला आपलं प्रकाशमय खेळ करावं लागेल. या खेळाला एक वेगळी गती द्यावी लागेल. नक्कीच सूरज द फायर. रेडी राहा ना प्रत्येक बॉलला. हे सूरज रेडी राहा यार. चार बॉल. स्ट्राईक वरती आहे स्वप्नील. आपल्या संघासाठी खूप मोठी महत्वपूर्ण जबाबदारी. तीन बॉल मध्ये 3 षटकार टाकावे लागतील सूरजला, कारण साहित्रिक 18 हा गणित आपल्याजवळ बांधावा लागेल. तरच आपल्याला विजयाच्या पलीकडे दिशाकूच करता येईल. 12 बॉल मध्ये आपल्याला संघर्ष करायचा होता, परंतु शेवटचे 3 बॉल एक वेगळ्या गतिमान शैलीने पकडावे लागतील. वाईटचा इशारा. हा अतिरिक्त धावपंचांचे दोन्ही हात समांतर. या वाईट बॉल बरोबरच हा खेळ 3 बॉल 14 रन. नहीं चलेगा ये बॉल, क्योंकि ये गडबड आहे. बॉल काहीसा बीट झाला, जमणी लगत हा बॉल स्वीकारला गेला. 2 बॉल 14 रन.
चला लवकरात लवकर एक बॉल 14 रन साईनाथ क्रिकेट संघ देगाव या संघासाठी यजमान संघ काहीसा नाराज निराश मनाने पुन्हा धगधगत्या या ज्वालामुखीमध्ये पडल्याप्रमाणे 12 बॉल 28 रनाची ही रणगती आपल्याला करायची होती, परंतु अक्षय काहीसा आक्रमक न होता पुन्हा पवेलियनकडे परतला. कुणाल काहीसा आपला सर्वस्व गेम खेळून माघारी परतला, परंतु सूरजने नाराज केलं. सूरजने काही बॉल डॉट केले आणि अशातूनच शेवटचा बॉल महत्त्वपूर्ण साईनाथ क्रिकेट संघ देगावसाठी शॉट मारण्याच्या नांदामध्ये काहीसा हा शेवटचा बॉल पतन होतंय साईनाथ क्रिकेट संघ देगाव आणि कात्रण बेलांडेवाडी संघाचा कारनामा आपल्याला पाहायला मिळाला. क्वार्टर फायनलच्या रूपाने सेमीफायनलला रवाना झालेला हा संघ. आपण या सेमीफायनलची ही परिपूर्णता यापुढे होणारा सामना ओम तेलोबा साकोळी वर्सेस साकोळी फायटर्स या संघामध्ये सेमीफायनल होणार आहे. तरी टॉस उडवण्यासाठी आपण कृपया पावलींकडे यायचं आहे.